नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू खरेदी करणे शुभ असते. असं मानलं जातं की या वस्तू घरात आणल्या, खरेदी करून घरात आणल्या म्हणजे साक्षात लक्ष्मी आपल्या घरात आली अशी मान्यता असते. तर मित्रांनो, यावेळेस ही मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 वार सोमवारच्या दिवशी आहे. जेव्हा सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांती लागते आणि सूर्य मकर राशीत असतो, त्यामुळे त्या संक्रांतीला मकर संक्रांती असे म्हणतात. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक उपाय, तोडगे, सेवा केल्या जातात. परंतु त्यासोबतच काही वस्तू असतात, पवित्र शुद्ध या वस्तू असतात. या वस्तू जर आपण आपल्या घरात विकत आणल्यात, खरेदी करून याच दिवशी आणल्यात, म्हणजे एक दिवस आधी आणून ठेवायचा नाही, फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ह्या खरेदी करून घरात आणू शकतात. या वस्तू घरात आणल्या म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी आली, अखंड लक्ष्मी आली, आणि लक्ष्मी आली म्हणजे सुख समृद्धी आली, ऐश्वर्य आलं, समाधान आलं अशी मान्यता असते. आता या वस्तू कोणत्या? तर मित्रांनो, तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करू शकतात. त्यात आहे पहिलं, तुळशीचं रोप. हो, तुमच्या घरात तुळशी वृंदावन असेल, तुळशी रोप असेल, आणि जर नसेल आणि तुम्हाला आणायचं असेल तर मग ते तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी खरेदी करून आणायचं आणि मकर संक्रांतीच्या दिवशी त्याला तुम्ही तुळशी वृंदावनमध्ये लावू शकतात. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तांब्याची कोणतीही वस्तू. तांब्याचा दिवा, तांब्याच्या कोणतीही वस्तू तुम्ही आणायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी. किंवा मग सौभाग्याच्या वस्तू, महिलांच्या ज्या वस्तू असतात, बांगड्या असतील, टिकली असेल, मेहंदीचे कोण असेल, अशा ज्या पण कुंकू असतील, तर ह्या वस्तू तुम्ही आणू शकतात. त्यानंतर तीळ तुम्ही या दिवशी आणू शकतात. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ सुद्धा, सौभाग्याच्या वस्तू सोबत तुम्ही तीळ सुद्धा आणली तर शुभ मानली जाते. त्यासोबत तुम्ही झाडू आणू शकतात. या वस्तू आणायच्या, या वस्तू आणल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते आणि या वस्तू शुभ मानल्या जातात. तर नक्की तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू खरेदी करणं विसरू नका. श्री स्वामी समर्थ.